मंडळी, आपल्या आयुष्यात ना अशी काही लोक असतात जी फक्त मी, माझं, मला प्रत्येक गोष्टीत स्वतःला सेंटर ठेवतात. तुमचं ऐकूनच घेत नाहीत. नात्याच्या सुरुवातीला एकदम राजा राणीसारखं वागतील, गिफ्ट काय, कौतुक काय, तुझ्यासारखं कोणीच नाही. नंतर 180 डिग्री असे बदलतात की कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत. भांडण झालं की सगळा दोष तुझा, असं कधी झालंच नाही, तुला तसं वाटतंय, असे वागणार. एम्पॅथी शून्य असतात हो. तुला त्रास होतोय, तू रडतोयस, तरी त्यांना काही फरक पडत नाही. उलट काय बोलतील माहिती आहे का, ड्रामा करू नकोस. लोकांसमोर अगदी वेगळे, घरी वेगळे, बाहेरच्या लोकांसमोर एकदम चांगले वागणार, अगदी गोड वागणार. घरी आल्यावर तुझा अपमान करणं, तुला कंट्रोल करणं, तुला दोष देणं, हे त्यांचं नित्याचं काम. असे लोक आयुष्यात कसे येतात माहिती आहे का? अहो, अशा लोकांना आपणच थारा देतो. कसं? कारण जेव्हा आपल्याला बाहेरच्या जगामध्ये असे काही स्मार्ट लोक दिसतात, तेव्हा असं वाटतं, अरे किती कॉन्फिडंट आहे ती, किंवा हा किती स्मार्ट आहे, किती बोलघेवडा आहे, किती अट्रॅक्टिव्ह वाटतात. पण आपण जेव्हा यांना इम्प्रेस होतो, मग ते आपल्या वीक पॉईंटवरतीच बरोबर घाव घालतात. आणि त्याच्यात जर तुला प्रेमाची, कौतुकाची गरज असेल तर नेमकं तेच देतात. सुरुवातीला तुला वाटतं, अरे वा, ही लोक माझी किती काळजी घेत आहेत, माझ्यावरती किती प्रेम करत आहेत. पण असे लोक आहेत ना, बरोबर ज्यांना मदत करायला आवडतं ना, अशा लोकांना टार्गेट करतात. आणि त्यातून जर तू दयाळू असशील, ॲडजस्ट करणारा असशील, तर तुझा गैरफायदा घेणार म्हणजे घेणारच. मग असे सापडतात कुठे? ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, पार्टनरमध्ये, कुठेही भेटू शकतात. अगदी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा असू शकतात. आता यांच्याशी डील कसं करायचं सांगते तुम्हाला. एक्सपेक्टेशन ठेवू नका, ते बदलणार नाही. अशी जी लोक असतात ना, त्यांना मुळामध्ये ते स्वतःला प्रॉब्लेम कधी वाटतच नाहीत. तर कारण त्यांना असं वाटतं की मी बरोबर आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबरच असतात. त्यामुळे एक दिवस यांना समजेल अशी आशा सोडा. तुम्ही स्वतःला वाचवायचं बघा. अशा लोकांशी ना एक मेथड वापरायची, ग्रे रॉक मेथड. म्हणजे काय? तर कंटाळवाणं व्हायचं, त्यांच्याशी वाद घालायचा नाही, रिॲक्शन द्यायचे नाही. विचारलं तर हां ठीक आहे एवढंच बोलायचं. ड्रामात तेल ओतलं नाही की आग विझते. दगडासारखे वागा. नो इमोशन्स. स्वतःच्या बाउंड्री भिंतीसारख्या पक्क्या ठेवा. त्यांना स्पष्ट सांगायचं, माझ्याशी असं ओरडून बोलायचं नाही, मला आवडत नाही. पुन्हा असं झालं तर मी बोलणं बंद करेन. हां, आणि नुसतं बोलून दाखवू नका, तर करून पण दाखवा. वादात पडू नका, कारण तुम्ही कधीही जिंकणार नाहीत. कारण ते शब्द फिरवण्यात असे काही एक्सपर्ट असतात ना, तू किंवा तुम्ही कितीही पुरावे दिले तरी तुम्हीच वेडे आहात असे सिद्ध करतील. त्यामुळे शांत राहा, विषय बदला किंवा तिथून निघून जा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशा लोकांना स्वतःची पर्सनल माहिती शेअर करू नका. तुमचे विकनेस, तुमचे सिक्रेट, तुमचं दुःख त्यांना सांगू नका. कारण ह्याच सगळ्या गोष्टींना त्या भांडणांमध्ये शस्त्र म्हणून तुमच्यावरती वार करतील. त्यामुळे अशा लोकांशी नो कॉन्टॅक्ट किंवा लो कॉन्टॅक्ट बेस्ट. जमलं तर संबंध तोडा. अगदी जवळचे फॅमिलीतले असतील तर तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? तर बरोबर आहे, पूर्ण तोडणं शक्य नाही. मग फक्त कामापुरती बोला, सण, वाढदिवस, बस. जास्त जवळीक ठेवून खोलात जाऊ नका. स्वतःला दोष देऊ नका. कारण हे असे सिच्युएशन निर्माण करतात ना की आपल्याला असं वाटतं, माझंच काही चुकतंय का, हा प्रश्न पडतो. पण लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तुमच्यात नाही, त्यांच्यात आहे. तुम्ही फक्त त्यांच्या जाळ्यात अडकलाय. आणि जर खूप जवळचं नातं असेल, म्हणजे आपला पार्टनर, नवरा बायको, तर तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांची किंवा थेरपिस्टची मदत घ्या. एकट्याने हा जे आहे ही सिच्युएशन, हे लढणं अवघड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला फायनान्शियली आणि इमोशनली इंडिपेंडेंट करा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, स्वतःची स्पेस निर्माण करा. आता हे झालं घरातलं. जर सपोज बॉस असेल तर HR कडे रिपोर्ट करा, पुरावे जमा करा, आणि नाही तर जॉब बदल करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
अशा लोकांना सुधारणं तुमचं काम नाही. तुमचं काम फक्त काय आहे की स्वतःला वाचवणं. कारण स्वतःची मानसिक शांतता सगळ्यात महाग आहे. मंडळी, तुमच्या आयुष्यात आहेत का हो असे काही लोक? आणि जर आहेत तर तुम्ही त्यांच्याशी कसे डील करता? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला.